हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण करणार आहे भोपळ्याचे घारगे. तर एक वेगळ्या पद्धतीने करणार आहोत आपण इथे. तर इथे मी अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे आणि त्याचे 4 तुकडे करून घेतलेले. तर स्वच्छ असा भोपळा मी धुवून घेतलेला आहे आणि तो कुकरमध्ये ठेवून आता आपण त्याची शिट्ट्या घेणार आहोत. तर मी इथे अर्धा ग्लास पाणी घातलं आहे. पाणी आपल्याला हे अजिबात वापरायचं नाही म्हणून थोडंच पाणी घालायचं आहे. अर्धा ग्लासच पाणी घातलं आहे. व्यवस्थित आपला भोपळा शिजून निघतो. तर 2 शिट्ट्या मी इथं भोपळ्याच्या काढून घेत आहे. तोपर्यंत इथे शिट्टी होईपर्यंत मी गूळ कापून घेत आहे. तर अर्धा किलो भोपळ्यासाठी मी 1 पाव किलो असा गूळ घेत आहे. तर तो मी आता कापून घेत आहे सुरीने. तर पाहू शकता इथे मी गूळ कापून घेत आहे. तर तोपर्यंत आपल्या शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत. तर इथे मी गरमच कुकर उघडला आहे, कारण आपल्याला गरमच भोपळा हवा आहे. तर इथे पाहू शकता मी काट्या चमच्याने त्याला चेक केला आहे. तर भोपळा आपला एकदम सॉफ्ट असा शिजलेला आहे. तर इथे गूळ पण किसून झाला आहे आणि इथे मी भोपळ घाऱ्या करायला घेतल्यावरती कावळा येऊन बसला होता खिडकीमध्ये. मग मी त्याला थोडासा असा भोपळा खिडकीमध्ये ठेवला, म्हणलं जाऊ दे तो पण खाय. तर इथे गरमच भोपळा मी काढून घेतलेला आहे, कारण आपल्याला गरम असतानाच सगळी प्रोसेस करायची आहे. तर इथे पाहू शकता मी त्याची सालं काढून घेत आहे आणि आपला भोपळा अजिबात वाया जात नाही. सालांचा सुद्धा आपण असा व्यवस्थित सुरीने असा काढून घेऊ शकतो. तो भोपळा खूपच गरम आहे. तर पाहू शकता इथे मी साल वगैरे असे व्यवस्थित काढून घेतलेले आहे. तर इतका सॉफ्ट असा भोपळा शिजला आहे ना, पाहू शकता तुम्ही. असा पटकन मॅश होईल असा शिजलेला आहे. तर आता मी काट्या चमच्यानेच त्याला व्यवस्थित म्हणजे असं मॅश करून घेत आहे. तर पाहू शकता इथे गरमच आपला भोपळा आपण इथे मॅश करून घ्यायचा आहे. काट्या चमच्याने केलं ना म्हणजे व्यवस्थित होतं, असं सटकत वगैरे नाही. त्यामुळे मी काट्या चमच्यानेच व्यवस्थित, आणि जर तुमच्याकडे मॅशर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही करू शकता. पण एकदम सॉफ्ट शिजल्यामुळं काट्या चमच्याने एकदम व्यवस्थित असा सॉफ्ट होतं. तर मी ते कुकरमधलं पाणी बिलकुल वापरल्याने तुम्ही पाहिलेलं, मी फक्त भोपळा घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी गूळ मिक्स करून घेत आहे. पावशेर गूळ घेतलेला आहे, म्हणजे पाव किलो एवढा. त्यातला थोडासा मी साईडला ठेवला आहे किंचित असा. तर भोपळा पण माझा पिकलेला होता, त्यामुळे मी थोडासा गूळ साईडला ठेवून दिला आणि इथं आता व्यवस्थित त्या गरम भोपळ्यामध्येच मी गूळ घातला आहे. तर बघू शकता किती पाणी सुटलं आहे त्याला. तर आपल्याला आहे ना हीच प्रोसेस मेन आहे आपली, कारण आपल्याला पाण्याचा बिलकुल इथं वापर करायचा नाही. कारण आपण पुऱ्या जरी केल्या, भोपळा घाऱ्या जरी केल्या, तर आपल्याला 2-4 दिवस काय 5-6 दिवससुद्धा व्यवस्थित अशा टिकतात. तर पाहू शकता इथं मी व्यवस्थित असा गूळ मिक्स करून घेतला आहे. गुळामध्ये बिलकुलही आपले खडे राहिले नाही पाहिजे, त्यामुळे मी व्यवस्थित असं ते मिक्स करून घेत आहे. आणि गरम असल्यामुळं काय होतं, त्यातला गूळसुद्धा व्यवस्थित वितळायला मदत होते. तर इथं बघा पाहू शकता मी आता 1-2 मिनटं ह्याला झाकून ठेवणार आहे, की जेणेकरून ह्याच्यातलं गूळ सगळा वितळेल. तर आता 1-2 मिनटानंतर सगळा गूळ वितळून झाला आहे. तर मी अर्धा कप असं त्यात तांदळाचं पीठ घातलेलं आहे. 5-6 विलायची भाजून मी त्याचा कूट करून घेतला होता, म्हणजे बारीक करून घेतली होती. तर आता ते सुद्धा मी घालून घेत आहे. पाहू शकता 5-6 विलायची आहेत भाजून मी त्याचा बारीक पावडर केली होती. आणि थोडंसं आपल्याला आता त्याच्यावरती जायफळ किसून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला बडीशोप आवडत असेल तर बडीशोपची पावडरसुद्धा तुम्ही तिथे थोडीशी घालू शकता. तर तांदळाचं पीठ, विलायची आणि आपलं जायफळ असं व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता लागल तसं याच्यात बसेल तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं. तर पहिला मी 1 कप घेतलेला आहे. 1 कप घालून घेतला आहे, पूर्ण घालून घेत आहे तो, म्हणजे मला अंदाज पण कळेल. तर इथं पूर्ण 1 कप मी घालून घेतलेला आहे, मिक्स करून घेतलेला आहे. तर अजून खूप ओलावा आहे आणि थोडंसं मी आता वरून मीठ घातलेलं आहे, चवीला आपलं मीठ घातलेलं आहे. तर इथे व्यवस्थित आता मी ते मिक्स करून घेतलेलं आहे मीठ. आणि अजून 1 कप मी आता त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे थोडं घालून मी मळणार आहे, म्हणजे मला पण अंदाज येईल की पीठ किती लागतं आहे ते. तर अजूनही पीठ लागेल मला असं वाटते. मग मी ते सगळं, 2रा कप होता तो पण पूर्ण झालेला आहे आपला. आता मी 3रा कप घेतलेला आहे. तर त्याचं आता मी थोडंच घालणार आहे, कारण आपल्याला खूप घट्ट पण पीठ करायचं नाही आहे आणि खूप पातळ पण करायचं नाही आहे. तर आता मी ह्या 3रा कपातलं थोडं घेऊन असं पीठ छान असं व्यवस्थित आता मळून घेत आहे. तर पाहू शकता 3ऱ्या कपात पण आता थोडंसं पीठ राहिलेलं आहे, पण माझा अंदाज आहे की पूर्ण लागणार आहे. तर अर्धा किलो भोपळ्यासाठी 3 कप मैदा बरोबर आपल्याला लागलेला आहे. पीठ आता व्यवस्थित आपलं असं छान मळून झालेलं आहे. आता तेल टाकून मी असं छान पीठ आता हे करून घेते, तयार करून घेते. मग तेल घालून मी असं व्यवस्थित त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे. आणि आपल्याला भिजत वगैरे काही ठेवायचं नाही आहे, लगेचच आपल्याला करायचं, कारण त्याच्यामध्ये गूळ असतो ना. तर आपण जर त्याला ठेवलं तर ते पीठ अजून पातळ होत जातं. त्यामुळे आपल्याला लगेच ताबडतोब आपल्याला त्याच्या भोपळे घाऱ्या करून घ्यायच्या आहे. तर आता मी ह्याचे छोटे असे गोळे करून घेत आहे. आणि आपल्याला पिठाचा बिलकुलही वापर करायचा नाही आहे. तर इथे मी गोळे तयार करून घेतलेले आहे आणि तेलाचं एक बोट लावूनच मी अशा पुऱ्या लाटत आहे.
तर तुम्ही नक्कीच अशा भोपळ्याच्या पुऱ्या करून बघा. खूप छान होतात आणि खराबही होत नाही. तुम्ही प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता. आणि या तुम्ही मिठातल्या केल्या तरी याच पद्धतीने करा आणि गोडाच्या करायच्या असेल तरी याच पद्धतीने करा. खूप छान होतात आणि अशा टमाटम फुलतातसुद्धा आणि खराब ते बिलकुल होत नाही. तर मी खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे. आणि तेल पण इथं आपलं तापलेलं आहे. तर पाहू शकता आता कढईमध्ये मी पुरी घालून घेतलेली आहे आणि ती अशी टमाटम आता कशी फुगते ते पहा. तर बघा तुम्ही, फक्त मी झाऱ्याने तिला फिरवत आहे. तशी तर टम्म फुगलेली आहे आणि खायला तर खूपच चविष्ट लागते. तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर फ्रेंड्स, तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? तर माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, माझी आजची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर तुम्ही ह्या नुसत्यासुद्धा खाऊ शकता आणि तुम्ही चहासोबतही खाऊ शकता. मुलांना तर खूपच आवडतात, त्यामुळे मी आवर्जून केलेले आहे. तर पाहू शकता किती टम्म. आणि हो, तेल पण बिलकुल राहत नाही हा पुऱ्यांमध्ये, अजिबात तेल राहत नाही. एकदम अशा मस्त पुऱ्या तयार होतात आपल्या. तर नक्कीच माझी ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. अजिबात पाणी न टाकता या पुऱ्या मी केलेल्या आहेत. त्याच भोपळ्याच्या पाण्यामध्येच आणि गुळाच्या पाण्यामध्ये जेवढं पीठ बसलं तेवढं घालून मी पुऱ्या केलेल्या आहेत. तर आता माझ्या इथं सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. दुसरीकडे मी चहासुद्धा ठेवून घेतलेला आहे. चहा आपला उकळतो आहे तिकडे. आणि चला मग आता पुऱ्या पण माझ्या हातात सगळ्यात तळून झालेल्या आहेत. तर या सगळ्यांनी मग भोपळ्याच्या पुऱ्या म्हणा, घारगे म्हणा खायला. गरमागरम बाहेर पाऊस चालू आहे मस्तपैकी आणि मी ते भोपळ्याच्या पुऱ्या केलेल्या आहेत आणि गरमागरम चहा. तर या सगळ्यांनी. तर बाय फ्रेंड्स, सगळ्यांना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.